विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या पिरियडला सर्क्युलेशन टॉपिकचा इंट्रोडक्टरी पार्ट पूर्णपणे बघितलेला आहे. त्यामध्ये आपण सर्क्युलेशनची डेफिनेशन बघितली, त्यानंतर टाइप्स ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम बघितले आणि त्यानंतर आपण पाहिले ब्लड व्हास्क्युलर सिस्टीम. ब्लड व्हास्क्युलर सिस्टीम मध्ये आपण पाहिले ब्लड व्हेसल्स आणि हार्ट. पण त्यानंतर आपण सांगितलं होतं आपण पुढच्या पिरियडला बघूया कंपोजिशन ऑफ ब्लड. पण हे आपल्याला थोडंसं शॉर्ट मध्ये पाहायचं आहे. आता ह्याचा फक्त तुम्हाला इंट्रोडक्टरी पार्ट मी थोडासा सांगणार आहे, त्यानंतर हे आपल्याला डिटेल मध्ये घ्यायचंय. Blood is composed of two major components, that is first is blood plasma and second is blood corpuscles. आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेटरी मीडियम काय आहे तर ब्लड आहे. आणि हे ब्लड कशाने तयार झालेलं असतं तर त्याचं उत्तर पाहिजे ब्लड प्लाझ्मा आणि ब्लड कॉर्पसल्स न ब्लड तयार झालेलं असतं. त्यामध्ये ब्लड प्लाझ्माचा पार्ट हा 55% इतका असतो आणि राहिलेला ब्लड कॉर्पसल्सचा पार्ट हा 45% इतका आहे. Blood is composed of two components, that is first is blood plasma and blood corpuscles. Blood plasma is composed of 55% of total blood and blood corpuscles are composed of 45% of total blood. आपल्या रक्ताच्या 55% भाग हा ब्लड प्लाझ्माचा असतो आणि 45% हा भाग हा कशाचा असतो ब्लड कॉर्पसल्सचा असतो. त्यामध्ये आपल्याला ब्लड प्लाझ्मा मध्ये काय आहे ते पाहायचंय. ब्लड प्लाझ्मा इज ए मेन ट्रान्सपोर्टिंग मीडियम ऑफ द बॉडी. ब्लड प्लाझ्मा इज ए मेन ट्रान्सपोर्टिंग medium of body. It is composed of plasma proteins, then plasma nutrients, then plasma minerals, then plasma hormones, and lastly plasma metabolic waste. ब्लड प्लाझ्मा मध्ये काय काय असतं हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ब्लड प्लाझ्मा कशाने तयार झालेला असतो तर तुमचं उत्तर पाहिजे ब्लड प्लाझ्मा इज कंपोज्ड ऑफ प्लाझ्मा प्रोटीन्स, प्लाझ्मा न्यूट्रिएंट्स, प्लाझ्मा मिनरल्स, प्लाझ्मा हॉर्मोन्स अँड लास्टली प्लाझ्मा मेटाबॉलिक वेस्ट. एवढ्या भागांनी काय तयार झालेला असतो तर ब्लड प्लाझ्मा तयार झालेला असतो. त्यानंतर दुसरे आपल्याला पाहिजेत ब्लड कॉर्पसल्स. टोटल रक्ताच्या 45% भाग हा कशाचा आहे तर ब्लड कॉर्पसल्सचा आहे. त्यामध्ये 3 प्रकारच्या ब्लड कॉर्पसल्स आपल्याला पाहायच्या आहेत. पहिले आहेत इरिथ्रोसाइट्स, दुसरे आहेत ल्युकोसाइट्स आणि तिसरे आहेत थ्रोम्बोसाइट्स. ब्लड कॉर्पसल्स 45% भाग आहे. त्यामध्ये 3 प्रकारच्या ब्लड कॉर्पसल्स. पहिले आहेत इरिथ्रोसाइट्स, त्याला नाव आहे RBCs, रेड ब्लड कॉर्पसल्स. दुसरे आहेत ल्युकोसाइट्स, त्याला दुसरं नाव आहे WBCs, व्हाईट ब्लड कॉर्पसल्स. आणि थ्रोम्बोसाइट्स काय आहेत तर थ्रोम्बोसाइट्स आर द प्लेटलेट्स.
तुम्हाला प्लाझ्मा आणि कॉर्पसल्स दोन्हीचाही इंट्रोडक्टरी पार्ट मी सांगितला आहे. ब्लड इज कंपोज्ड ऑफ ब्लड प्लाझ्मा अँड ब्लड कॉर्पसल्स. 55% of total blood is composed of blood plasma and 45% of total blood is composed of blood corpuscles. Blood plasma is a main transporting medium of body. आपल्या बॉडीचं मेन ट्रान्सपोर्टिंग मीडियम काय आहे तर ब्लड प्लाझ्मा आहे. ब्लड प्लाझ्मा मधून काय काय ट्रान्सपोर्ट केलं जातं? प्लाझ्मा प्रोटीन्स, प्लाझ्मा न्यूट्रिएंट्स, प्लाझ्मा मिनरल्स, प्लाझ्मा हॉर्मोन्स आणि लास्टली येतं प्लाझ्मा मेटाबॉलिक वेस्ट. हे इतकं कशातून ट्रान्सपोर्ट केलं जातं तर ब्लड प्लाझ्मा मधून ट्रान्सपोर्ट केलं जातं. आणि दुसरे आहेत ब्लड कॉर्पसल्स. ब्लड कॉर्पसल्स आर 3 टाइप्स. फर्स्ट इज इरिथ्रोसाइट्स, त्याला दुसरं नाव आहे आरबीसीज, त्याचाच लॉंग फॉर्म आहे रेड ब्लड कॉर्पसल्स. दुसरे आहेत ल्युकोसाइट्स, त्याला दुसरं नाव आहे डब्ल्यूबीसीज, त्याचा लॉंग फॉर्म आहे व्हाईट ब्लड कॉर्पसल्स. आणि तिसरे आहेत थ्रम्बोसाइट्स, त्याला म्हणलं गेलेले आहे प्लेटलेट्स. त्यामध्ये आपल्याला ल्युकोसाइट्सचे परत आणखी वेगळे वेगळे पार्ट पाहायचे आहेत. ल्युकोसाइट्सच्या परत वेगवेगळ्या सेल्स आहेत. त्यामध्ये 2 प्रकार पडतात. ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स आणि दुसरे आहेत ए ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स. ल्युकोसाइट्सचे परत 2 प्रकार, ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स आणि ए ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स. नावामध्येच आहे. ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स म्हणजे ज्या ल्युकोसाइट्स मध्ये ग्रॅन्युल्स असतात त्याला म्हणायचं ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स. आणि ए ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स ज्या ल्युकोसाइट मध्ये ग्रॅन्युल्स नसतात त्याला म्हणायचं ए ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स. Those leukocytes show granules are known as granular leukocytes and those leukocytes not show granules are known as agranular leukocytes. त्यामध्ये परत ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्सचे वेगवेगळ्या सेल्स आहेत. त्यामध्ये आहेत पहिला ऍसिडोफिल्स, दुसरे आहेत बेसोफिल्स आणि तिसरे आहेत न्यूट्रोफिल्स. आणि ए ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्सच्या परत 2 सेल्स आहेत. त्या आहेत लिम्फोसाइट्स आणि 2 नंबरला येतात मोनोसाइट्स. पहा, कंपोजिशन ऑफ ब्लड हे तुम्हाला टोटली इंट्रोडक्टरी पार्ट यातला समजला पाहिजे. ब्लड प्लाझ्माचा पार्ट 55%, ब्लड कॉर्पसल्सचा पार्ट 45%. ब्लड प्लाझ्मा मध्ये प्लाझ्मा प्रोटीन्स, न्यूट्रिएंट्स, मिनरल्स, हॉर्मोन्स आणि प्लाझ्मा मेटाबॉलिक वेस्ट. आणि ब्लड कॉर्पसल्स मध्ये इरिथ्रोसाइट्स रेड ब्लड कॉर्पसल्स, ल्युकोसाइट व्हाईट ब्लड कॉर्पसल्स, थ्रम्बोसाइट्स प्लेटलेट्स. परत व्हाईट ब्लड कॉर्पसल्सचे 2 प्रकार पडतात. ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स आणि ए ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स. ज्या ल्युकोसाइट्स मध्ये सायटोप्लाझमिक ग्रॅन्युल्स असतात त्यांना म्हणायचं ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स. ज्या ल्युकोसाइट्स मध्ये सायटोप्लाझमिक ग्रॅन्युल्स नसतात त्यांना म्हणायचं ए ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स. परत ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्सचे 3 प्रकार, ऍसिडोफिल्स और इओसिनोफिल्स. दुसरे आहेत बेसोफिल्स आणि तिसरे आहेत न्यूट्रोफिल्स. परत ए ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्सचे 2 प्रकार, लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स. हा आहे कंपोजिशन ऑफ ब्लडचा इंट्रोडक्टरी पार्ट. आता हा पार्ट पुढे कंटिन्यू सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला काही ब्लडच्या प्रॉपर्टीज माहिती पाहिजे. त्या आपल्याला पहिले घ्याव्या लागतील. प्रॉपर्टीज ऑफ ब्लड.
Our blood vascular system is composed of main three parts. First is blood, blood vessels and heart. त्यामध्ये आपल्याला पहिले ब्लड पाहिलेला आहे काल आपण, त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट देखील आपण पाहिलेला आहे. ब्लड इज ए इंटरसेल्युलर फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू, मेसोडर्मल इन ओरिजिन अँड प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी. आपल्या बॉडी मधलं मेन सर्क्युलेटरी मीडियम कोणतं आहे, तर त्याचं उत्तर पाहिजे तुमचं ब्लड. आणि ब्लड इज रेडिश इन कलर. ब्लडचा कलर कसा आहे, रेड कलर आहे. ब्लड इज रेडिश इन कलर. ब्लड इज स्लाइटली अल्कलाइन. रक्ताचा पीएच किती आहे, 7.35 ते 7.45 इतका रक्ताचा पीएच आहे. देन ब्लड इज व्हिस्कस इन नेचर. ब्लड कसं आहे, चिकट आहे. आपलं रक्त हे चिकट आहे. त्यामध्ये आता आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ ब्लड मध्ये पहिला पार्ट घ्यायचा आहे, व्हॉल्यूम ऑफ ब्लड. आपण हेडिंग दिली होती प्रॉपर्टीज ऑफ ब्लड. त्यामध्ये आपल्याला रक्ताची पहिली प्रॉपर्टी घ्यायची आहे, व्हॉल्यूम ऑफ ब्लड. टोटल क्वांटिटी ऑफ ब्लड सर्क्युलेटेड थ्रूआउट द बॉडी इज नोन ॲज व्हॉल्यूम ऑफ ब्लड. आपल्या बॉडीमधून दिवसभरात किती रक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवलं जातं, त्यालाच काय म्हणायचं, व्हॉल्यूम ऑफ ब्लड. इन अडल्ट हेल्दी ह्युमन ब्लड व्हॉल्यूम रेंजेस फ्रॉम द 4.5 टू 5.5 लिटर. अडल्ट ह्युमन मध्ये किती रक्त असतं टोटल, तर 4.5 ते 5.5 लिटर इतकं रक्त अडल्ट ह्युमन मध्ये असतं. ड्यू टू हाय प्रोटीन डाएट, इफ ब्लड व्हॉल्यूम इज इन्क्रीजेस द पर्सन शोज हायपरटेन्शन. आपल्याला काही जणाला सवय असते जास्त प्रोटीन खायची, खा किती पण प्रोटीन खा, पण ते आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतात. लक्षात घ्या, जास्त प्रोटीन्स घेणं देखील आपल्या शरीरासाठी घातक आहे. ड्यू टू हाय प्रोटीन डाएट द पर्सन सफरिंग फ्रॉम द हायपरटेन्शन. And due to low protein diet, due to the starvation, undernourishment, malnutrition. malnutrition म्हणजे माल घे नाही, malnutrition कुपोषण, खायला न मिळणं, may results in the less volume of blood. These persons show hypotension. बघा, हाय प्रोटीन डाएट जर घेतला तर हायपरटेन्शन, जास्त ब्लड प्रेशर वाढतं. आणि लो प्रोटीन डाएट घेतला तर हायपोटेन्शन होतं. हायपोटेन्शन म्हणजे लो ब्लड प्रेशर. त्यामुळं प्रोटीन डाएट हा कसा असला पाहिजे, मॉडरेट क्वांटिटी मध्ये असला पाहिजे. किती पण प्रोटीन घेतले तर ते आपलं शरीर पचवू शकत नाही, आणि कमी जरी घेतले तर त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट देखील आपल्याला लगेच दिसून येतो. त्यामुळं लक्षात घ्या, प्रोटीन्स किती घ्यायचे आणि किती प्रमाणामध्ये घ्यायचे आणि कसे घ्यायचे हे देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे. दुसरी प्रॉपर्टी आहे कलर ऑफ ब्लड. ब्लड इज रेडिश इन कलर.
रक्ताचा रंग कसा आहे तर लाल रंग आहे. रेड कलर ऑफ ब्लड इज ड्यू टू maintained by the iron containing respiratory pigment. Hemoglobin in RBCs. बघा, आपल्या रक्ताला लाल कलर का आहे तर त्याचं उत्तर आहे आपल्या रक्तामध्ये आयर्न कंटेनिंग रेस्पिरेटरी पिगमेंट असतो. त्या कोणत्या सेल्स मध्ये असतो तर रेड ब्लड कॉर्पसल्स मध्ये असतो. त्याचं नाव काय आहे हिमोग्लोबिन. आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतं म्हणून आपल्या रक्ताचा रंग कसा आहे लाल आहे. The range of hemoglobin in human male is 13 to 18 gram per 100 ml. मेल मध्ये पुरुषामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण किती असायला पाहिजे 13 ते 18 ग्राम पर 100 ml. And in female 12.5 to 16 gram per 100 ml. मेल मध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण 13 ते 15 ग्राम इतकं असायला पाहिजे आणि फिमेल मध्ये 12.5 ते 16 ग्राम इतकं हिमोग्लोबिनचं प्रमाण असलं पाहिजे. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी येते विस्कॉसिटी ऑफ ब्लड. ब्लड इज विस्कस इन नेचर. आपलं रक्त कसं आहे चिकट आहे. ब्लड इज विस्कस इन नेचर. The viscosity of blood is maintained by plasma proteins. तुम्हाला ब्लड कॉर्पसल्स आणि ब्लड प्लाझ्मा शिकवत असताना ब्लड प्लाझ्मा मध्ये काय काय आहे ते सांगितलं होतं. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की प्लाझ्मा प्रोटीन्स, प्लाझ्मा न्यूट्रिएंट्स, प्लाझ्मा मिनरल्स असे काही घटक मी तुम्हाला सांगितले होते. त्यामध्येच आपल्या रक्ताची विस्कॉसिटी मेंटेन करणारा कोणता घटक आहे तर प्लाझ्मा प्रोटीन्स आहेत. प्लाझ्मा प्रोटीन्स आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ सीरम अल्बुमिन अँड सीरम ग्लोब्युलिन. आपल्या ब्लड प्लाझ्मा मध्ये असणारे प्लाझ्मा प्रोटीन्स कोणते आहेत तर सीरम अल्बुमिन आणि सीरम ग्लोब्युलिन नावाचे प्लाझ्मा प्रोटीन्स आहेत. ह्याच दोन प्रोटीन्स मुळे आपल्या रक्ताची विस्कॉसिटी मेंटेन केली जाते. ह्या दोन प्रोटीन्स मुळे आपलं रक्त कसं आहे चिकट आहे. देन पुढची प्रॉपर्टी येते टेम्परेचर ऑफ ब्लड. Human is a homeothermic warm-blooded animal. Human is homeothermic warm-blooded animal with constant blood temperature. The human blood temperature is 38 डिग्री सेल्सिअस. ह्युमन मध्ये रक्ताचं टेम्परेचर किती असतं तर 38 डिग्री सेल्सिअस इतकं रक्ताचं टेम्परेचर असतं. लक्षात घ्या, आपण रक्ताच्या प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत.
काय काय आहेत प्रॉपर्टीज? व्हॉल्यूम ऑफ ब्लड, कलर ऑफ ब्लड, विस्कॉसिटी ऑफ ब्लड आणि टेम्परेचर ऑफ ब्लड. व्हॉल्यूम ऑफ ब्लड मध्ये तुम्हाला सांगितले आपल्या रक्ताचं किती लिटर रक्त आपल्या बॉडीमध्ये असतं. 4.5 ते 5.5 लिटर इतकं ब्लड आपल्या शरीरामध्ये असतं. देन कलर ऑफ ब्लड, आपलं रक्त हे लाल रंगाचं असतं, लालसर तपकिरी रंगाचं असतं. कशामुळे असतं? तर आपल्या रक्तामध्ये काय आहे? हिमोग्लोबिन नावाचा पार्ट आहे जो की रेड ब्लड कॉर्पसल्स मध्ये असतो. त्याच रेड ब्लड कॉर्पसल मध्ये असणाऱ्या हिमोग्लोबिन मुळे आपल्या रक्ताचा कलर कसा आहे? रेडिश कलर आहे. मेल मध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण किती पाहिजे? 13 ते 18 ग्राम इतकं पाहिजे आणि फिमेल मध्ये 12.5 ते 16 ग्राम इतकं हिमोग्लोबिनचं प्रमाण पाहिजे. त्यानंतर आपण पाहिली विस्कॉसिटी ऑफ ब्लड, रक्ताचा चिकटपणा कशामुळे मेंटेन केला जातो? आपल्या ब्लड प्लाझ्मा मध्ये असणारा जो घटक आहे प्लाझ्मा प्रोटीन्स नावाचा, त्या प्लाझ्मा प्रोटीन्स मुळे आपल्या रक्ताची विस्कॉसिटी ही मेंटेन केली जाते. कोणते आहेत प्रोटीन्स? सिरम अल्बुमिन आणि सिरम ग्लोब्युलिन नावाचे प्रोटीन्स आपल्या ब्लड प्लाझ्मा मध्ये आहेत, म्हणून आपल्या रक्ताचा चिकटपणा आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर टेम्परेचर ऑफ ब्लड, ह्यूमन इज होमिओथर्मिक वार्म ब्लडेड एनिमल and the temperature is 38 डिग्री सेल्सिअस. ह्युमनचं ब्लड टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतं. किती असतं? तर 38 डिग्री सेल्सिअस इतकं रक्ताचं टेम्परेचर असतं. एवढा भाग तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानंतर आपल्याला कम्प्लिटली सुरू करायचं आहे कंपोजिशन ऑफ ब्लड. त्यामध्ये येतात ब्लड कॉर्पसल्स, ब्लड प्लाझ्मा आणि प्लाझ्मा मध्ये येणारे प्लाझ्मा प्रोटीन्स आहेत, प्लाझ्मा न्यूट्रिएंट्स आहेत, प्लाझ्मा मिनरल्स आहेत, प्लाझ्मा मेटाबॉलिक वेस्ट आहेत आणि प्लाझ्मा हॉर्मोन्स आहेत. हे कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रोटीन्स, कोणत्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स, कोणत्या प्रकारचे मिनरल्स आणि कोणत्या प्रकारचे हॉर्मोन्स, परत कोणत्या प्रकारचे मेटाबॉलिक वेस्ट आपल्या रक्तामधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवले जातात, हे आपल्याला पुढच्या लेक्चरला पाहायचं आहे. तोपर्यंत तुम्ही एवढा पार्ट लक्षात ठेवा.